Subscribe now and press the bell icon. Never miss an update from All in One for VI, this YouTube channel. If you like this video, share your friends and family. Write your feedback in comment box. And button. Double tap to activate. I learn English, I learn English, so do you, so do you. We will hear and speak it, we will hear and speak it, read and write it too, read and write it too. पाठ क्रमांक 21. I learn English, so do you. आज रविवार 27 फेब्रुवारी 2022. महादेव गुरु आपल्या सर्वांचं ऑल इन वन फॉर VI2 या समूहात स्वागत करीत आहे. पाठ क्रमांक 21. आय लर्न इंग्लिश. मी इंग्रजी शिकतो. सो डू यू. मी इंग्रजी शिकतो. मी इंग्रजीचं ज्ञान मिळवतो. तुम्हीही तेच करा. आलं का लक्षात? म्हणजे आजचा हा पाठ क्रमांक आपला 21 आहे. आता कसं आहे, तू सिनेमाला जातोस का? डू यू गो टू मूवी? डू यू गो टू वॉच मूवी? आता डू यू गो टू मूवी म्हणजे तू सिनेमाला जातोस का? डू यू गो टू वॉच द मूवी? तू सिनेमा पाहायला जातोस का? आलं का लक्षात? डू यू गो टू मूवी? डू यू गो टू वॉच द मूवी? हे लक्षात घ्या. आय डू नॉट गो टू मूवी. मी सिनेमाला जात नाही. अथवा आय डू नॉट गो टू वॉच द मूवी. मी सिनेमा पाहायला जात नाही. लक्षात घ्या. बरोबर. आता अंबिका सिनेमाला गेली का? अंबिका सिनेमाला गेली का असं म्हणायचं असेल तर कसं होणार? डीड अंबिका गो टू मूवी? तर डीड अंबिका गो टू मूवी म्हणजे अंबिका सिनेमाला गेली का? शी डीड नॉट गो टू मूवी. ती सिनेमाला गेली नाही. फक्त साधं आणि ती गेली. शी वेंट टू मूवी. शी वेंट टू वॉच द मूवी. शी वेंट टू वॉच द मूवी म्हणजे ती सिनेमा पाहायला गेली. अथवा नो शी डिडंट गो. नो नाही, ती गेली नाही. शी डिडंट गो टू वॉच द मूवी. ती सिनेमा पाहायला गेली नाही. वेर डीड अंबिका गो म्हणजे अंबिका कुठे गेली? शी वेंट टू द स्कूल म्हणजे ती शाळेला गेली. ती शाळेला गेली. अंबिका असं म्हणायचं असेल, अंबिका सिनेमाला कधी जात नाही. अंबिका नेव्हर गोज टू मूवी. अंबिका नेव्हर गोज टू मूवी म्हणजे ती कधीही सिनेमाला जात नाही. नेव्हर हा कधीही नाही यासाठी वापरणारा हा क्रियाविशेषण आहे. आता ती सिनेमाला जात नाही. आता शी नेव्हर गोज टू वॉच द मूवी. सिनेमा पाहायला ती केव्हाही जात नाही. डज म्हणजे देवयानी जाते का? डज देवयानी गो टू मूवी? देवयानी सिनेमाला जाते का? शी डज नॉट लाईक ॲट ऑल. शी डज नॉट लाईक मूवी ॲट ऑल म्हणजे शी डज नॉट लाईक मूवी ॲट ऑल. अथवा देवयानी डज नॉट लाईक मूवी ॲट ऑल म्हणजे देवयानीला चित्रपट मुळीच आवडत नाहीत. ॲट ऑल म्हणजे मुळीच नाही, अजिबात नाही.
शी लाईक्स टू प्ले इन द गार्डन. तिला बागेत खेळायला आवडतं. शी लाईक्स टू प्ले इन द गार्डन. तिला बागेत खेळायला आवडतं. डिड शी प्ले इन द गार्डन येस्टरडे म्हणजे काय? ती काल बागेत खेळली का? डिड शी प्ले येस्टरडे इन द गार्डन. ती काल बागेत खेळली का? शी प्लेड. ती खेळली. शी प्लेड बट नो बडी वॉज देअर टू प्ले विथ हर. ती खेळली पण तिच्याबरोबर खेळायला कोणीच नव्हतं. शी प्लेड बट देर वॉज नो बडी टू प्ले विथ हर. तिथे तिच्याबरोबर खेळायला कोणीच नव्हतं. ती कधी कधी खेळते. शी समटाईम्स प्लेज. शी समटाईम्स प्लेज अथवा शी प्लेज समटाईम्स. दोन्ही प्रकार. शी समटाईम्स प्लेज कधी कधी खेळते अथवा शी प्लेज समटाईम्स. दोन्ही प्रकार. शी प्लेज समटाईम्स. काय तू बागेत काय केलं? व्हॉट डिड यू डू इन द गार्डन. तू बागेत काय केलं? काहीच नाही. नथिंग. काहीच नाही केलं. नथिंग. काहीच केलं नाही म्हणायचं असं. नथिंग. आय डीड नथिंग. फक्त नथिंग देऊन उत्तर दिलं तरी चालतं अथवा आय डीड नथिंग. आय डीड नथिंग. मी काहीच केलेलं नाही. व्हॉट्स द मॅटर. काय भानगड आहे? आपण म्हणतो ना एखादी गोष्ट विचारायची झाली तर काय भानगड आहे? व्हॉट्स द मॅटर. काय भानगड आहे? नथिंग. काहीच नाही. काहीच नाही. मुळीच काहीच भानगड नाही. काहीच भाग नाही. व्हॉट वॉज द मॅटर. नथिंग. काय भानगड होती? देर वॉज नो मॅटर ॲज सच. काही भानगड नव्हती. व्हॉट वॉज द मॅटर. नथिंग. काहीच नाही. नथिंग वॉज देअर. नथिंग वॉज देअर. तिथे काहीही नव्हतं. इट वॉज नथिंग देअर. तिथे काही नव्हतं किंवा इट्स नथिंग. काहीच नाही. इट्स नथिंग. डू यू स्पीक इंग्लिश. येस आय स्पीक इंग्लिश बट आय डिड नॉट स्पीक टुडे. मी इंग्रजी बोलते किंवा बोलतो पण आज बोलले नाही. आज बोललो नाही. व्हॉट डिड यू स्पीक टुडे. तू आज काय बोललास? आय स्पोक इन हिंदी टुडे. अच्छा. व्हॉट डिड यू स्पीक. इन विच लँग्वेज डिड यू स्पीक टुडे. तू कोणत्या भाषेत बोललीस? इन विच लँग्वेज डिड यू स्पीक टुडे. तू कोणत्या भाषेत बोललीस? आय स्पोक इन हिंदी टुडे. आय स्पोक. स्पीकचा स्पोक झाला. SPOKE. पास्ट टेन्स आहे. त्याचं पास्ट पार्टिसिपल स्पोकन आहे पण त्याचा उपयोग पुढे. आय स्पोक इन हिंदी टुडे. मी आज हिंदीमध्ये बोलले किंवा मी आज हिंदीमधून बोललो. डिड शी स्पीक इन हिंदी. येस शी स्पोक इन हिंदी. ती हिंदीमध्ये बोलली का? हो ती आज हिंदीमध्ये बोलली. डू यू लाईक टू स्पीक इन इंग्लिश और हिंदी. तुला इंग्रजीमधून बोलायला आवडतं की हिंदी. डू यू लाईक टू स्पीक इन इंग्लिश और हिंदी. तुला इंग्रजीमधून बोलायला आवडतं की हिंदी. आय लाईक टू स्पीक इन इंग्लिश बट आय स्पोक इन हिंदी टुडे. मला इंग्रजीत बोलायला आवडतं पण मी आज हिंदीमध्ये बोललो. मला इंग्रजीमध्ये बोलायला आवडतं पण मी आज हिंदीमध्ये बोललो. बट आय स्पोक इन हिंदी टुडे. डिड यू हॅव वॉटर म्हणजे तू पाणी प्यायलास का? डिड यू टेक वॉटर तरीही चालतं. तू पाणी घेतलंस का?
डिड यू हॅव वॉटर? तू पाणी प्यायलास का? आता हॅव हा शब्द मी तुम्हाला सांगितलेला आहे, त्याचा पिणे, खाणे, पिणे याच्यासाठी, जवळ असणे याच्यासाठी वापरला जातो हॅव. आय हॅड टी म्हणजे मी चहा घेतला. आय हॅड अ कॉफी, मी कॉफी घेतली. आय हॅड वॉटर, मी पाणी घेतलं. मी पाणी आम्ही पाणी प्यायलो. वी ड्रँक द वॉटर. वी ड्रँक द वॉटर, आम्ही पाणी प्यायलो. वी हॅड कोल्ड वॉटर, आमच्याकडे थंड पाणी होतं, त्यामुळे आम्ही प्यायलो. वी हॅड कोल्ड वॉटर, आता याचं आमच्याकडे होतं, आम्ही प्यायलो, थंड पाणी प्यायलो असंही म्हणता येईल. डू यू लाईक टू हॅव कोल्ड ड्रिंक्स? तुला थंड पेय प्यायला आवडत का? नो, आय डू नॉट लाईक टू हॅव कोल्ड ड्रिंक. मला थंड पेय घ्यायला आवडत नाही. बट आय हॅड शरबत येस्टरडे, पण मी काल सरबत प्यायलो. बट आय हॅड, आता इथे हॅवचं हॅड आहे म्हणजे पिणे, त्याचा हॅड झालेला आहे, HAD हॅड. तर मी काल सरबत प्यायलो असं त्याचा अर्थ आहे. व्हॉट डू वेन डू यू हॅव टी इन द मॉर्निंग? तू सकाळी चहा किती वाजता, केव्हा घेतोस? वेन डू यू हॅव टी इन द मॉर्निंग? तू चहा केव्हा घेतोस? आय ऑलवेज हॅव माय टी ॲट 6 o'clock, but today I had it at 8 o'clock. मी नेहमी माझा चहा 6 वाजता घेतो सकाळी, पण आज मी 8 वाजता घेतला, किंवा मी आज 8 वाजता चहा प्यायलो. आय ऑलवेज हॅव ॲट 6 o'clock, बट टुडे आय हॅड 8 o'clock. अथवा आय ड्रँक द टी ॲट 8 o'clock. आय ड्रँक द टी 8 o'clock. अथवा आय ड्रँक द कॉफी और हॅड द कॉफी ॲट 8 o'clock. Didn't you drink the water today in the morning? Didn't you, did not use a didn't you. Didn't you drink the water today in the morning? आज सकाळी तू पाणी प्यायला नाहीस का? I drank the water today in the morning. मी आज सकाळी पाणी प्यायलो. अथवा आय डिड नॉट ड्रिंक द वॉटर टुडे इन द मॉर्निंग. मी सकाळी पाणी प्यायलो नाही. हाऊ मच वॉटर डू यू ड्रिंक अ डे? म्हणजे तू दिवसात किती पाणी पितोस? मच म्हणजे किती, हाऊला मच लागून आलं किती. हाऊ मच वॉटर डू यू ड्रिंक अ डे? दिवसभरात तू पाणी किती पितोस? हाऊ मेनी ग्लास ऑफ वॉटर यू ड्रिंक इन अ डे? तू किती ग्लास पाणी दिवसात पितोस? हाऊ मच म्हणजे किती, आणि हाऊ मेनी पण किती. हाऊ मेनी म्हणजे पण किती, लक्षात ठेवायचं. आय ड्रिंक 3 ग्लास ऑफ वॉटर टुडे. मी आज 3 ग्लास पाणी प्यायलो. आय हॅड 4 ग्लास ऑफ वॉटर येस्टरडे. मी काल 4 ग्लास पाणी प्यायलो. वेन डिड यू हॅव ब्रेकफास्ट? तू नाश्ता कधी घेतलास? टू हॅव. वेन डिड यू हॅव युअर ब्रेकफास्ट? तू तुझा नाश्ता कधी घेतलास? आय हॅड माय ब्रेकफास्ट ॲट 7 o'clock. अथवा 7 AM, सकाळी असेल तर AM. मी सकाळी 7 वाजता नाश्ता घेतला. आय हॅड माय ब्रेकफास्ट ॲट 7 o'clock, म्हणजे 7 वाजता घेतला. व्हॉट डिड यू ईट इन द ब्रेकफास्ट टुडे? तू नाश्त्यामध्ये काय खाल्लं? व्हॉट डिड यू ईट इन द ब्रेकफास्ट टुडे? तू नाश्त्यामध्ये काय घेतलंस? नाव फ्रेंड्स,
मला वाटतं मी बरंच घेतलं आहे. तर आता मी पाढा घेतो. टेबल नंबर 18. फ्रेंड्स, I have taken much today, so let us move towards the table number 18. 18 ones are 18, 18 twos are 36, 18 एके 18, 18 दोन्ही 36, 18 threes are 54, 18 fours are 72, 18 त्रिक 54, 18 चौक 72, 18 fives are 90, 18 six are 108, 18 पाचे 90, 18 सक अष्टोत्तरचे, 18 sevens are 126, 18 eights are 144, 18 साती 26 असे, 18 अठ्ठी 44 असे, 18 nines are 162, 18 tens are 180, 18 नव्वे 62 असे, 18 दहा 80 असे, 18 elevens are 198, 18 twelves are 216, 18 अकरे 98 असे, 18 बारे 200 सोळी 2, 18 बारे सोळी 2, म्हणजे 18 अकरे 98 असे, 18 बारे सोळी 2. So friends, hope this is enough today. So we will see some more in next lesson. Sorry, म्हणजे आता आपण इथेच आपण थांबूया आणि पुढील काही अधिक पुढील पाठात बघूया. पुढील पाठ क्रमांक 22 असेल. The next lesson will be 22. Till then, bye bye. तोपर्यंत नमस्कार. Set. Button.